आपलं शहर आता स्मार्ट होतंय। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी श्वेता अंकले स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आता एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। 6 राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली। स्तवनिधीला पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याची योजना। आता भाजपच्या नूतन पदाधिकारी निवडीवरून नाराजी। शहर परिसरात ख्रिसमस उत्साहात साजरा। स्तोत्रपठण वर्गाचा रौप्य महोत्सव साजरा। बाची येथे दुचाकी कार अपघातात 1 जखमी। लोकसेवा फाउंडेशन तर्फे गरजू रुग्णांना वैद्यकीय साहित्य। अयोध्या विमानतळ प्रवाशांसाठी 6 जानेवारीपासून सुरू होणार। शिवारातील कचरा जमा करून शेतकरी दिन साजरा। खानापूर रामनगर रस्ता कामाला गती देण्याची मागणी। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब। म्हणूनच बीएससी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी। जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा। बीएससी द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत। बीएससी द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी। यह दिवाली अमरकॉन की दिवाली मेगा उत्सव ऑफर के साथ 1000 रुपए की खरीदी पर 1 गिफ्ट कूपन और जीतिए 1 से बढ़कर 1 प्राइजेस। फर्स्ट प्राइज सुजुकी एक्सेस 125 स्कूटर, सेकंड प्राइज 50 इंच एलईडी टीवी, थर्ड प्राइज 42 इंच एलईडी टीवी और इसके साथ रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एंड्रॉइड मोबाइल, माइक्रोवेव ओवन, स्मार्ट वॉच, मिक्सर जैसे 89 और प्राइजेस। सिल्क और फैंसी साड़ीज, डिजाइनर साड़ीज, प्रेस मटेरियल, सलवार सूट, वेडिंग शरारा, शर्ट्स, ट्राउजर्स, टी शर्ट्स, जीन्स, कुर्ता सूट, फुल सूट, इंडो वेस्टर्न, शेरवानी, कर्टन्स एंड फर्निशिंग। अमरकॉन, खडी बाजार, बेळगावी। आता पाहूयात सविस्तर बातम्या। कोरोना बाधितांची संख्या आता पुन्हा एकदा झपाट्याने वाढताना दिसत आहे। तसेच कोरोनाचा उपप्रकार असलेल्या JN1चा प्रसार वेगाने होत आहे। केरळमध्ये या विषाणूचा संसर्ग झालेला पहिला रुग्ण सापडला होता। आता जवळपास 6 राज्यात या विषाणूने शिरकाव केला आहे। यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे। महाराष्ट्रातील बाधितांची संख्या ही चिंताजनक आहे। देशात सध्या 3742 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत। 24 डिसेंबर रोजी देशातील 6 राज्यात 63 रुग्ण सापडले आहेत। यापैकी गोव्यात 34, महाराष्ट्रात 9, कर्नाटकात 8, केरळमध्ये 6, तामिळनाडूमध्ये 4 आणि तेलंगणात 2 सापडले आहेत। जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूच्या JN1 या नव्या उपप्रकाराचे व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट या गटामध्ये वर्गीकरण केले आहे। मात्र हा विषाणू लोकांच्या आरोग्यासाठी फार जोखीम निर्माण करणारा नाही असेही त्यांनी स्पष्ट केलं आहे। स्तवनिधीला पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याची योजना। स्तवनिधी येथील पार्श्वनाथ ब्रह्मचर्याश्रम, श्री आडी मल्लिकार्जुन देवस्थान आणि श्री क्षेत्र हरसिद्धनाथ ही मंदिरे आपल्या भागातील आहेत। तेथे भक्तांची संख्या वाढत आहे। ही बाब लक्षात घेऊन वरील परिसरांचा विकास करण्याचा आपला मानस आहे। पार्श्वनाथ भगवान ब्रह्मचारी आश्रमामध्ये अनेक सुविधा दिल्या जात आहेत।
भविष्यात या स्थळाला पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यासाठी आपण प्रयत्नशील असून त्याचा आराखडा तयार असल्याचे खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी सांगितले। सवनिधी येथील नूतन श्री 1008 जिन मंदिराचा सोमवारी पायाभरणी करून आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी 108 सह सागर महाराज, अरुण सागर महाराज, सुबाहू सागर महाराज, सौधर्म सागर महाराज, अध्यात्म सागर महाराज, शाश्वत सागर महाराज यांच्यासह अनेकांची प्रमुख उपस्थिती होती। आता भाजपच्या नूतन पदाधिकारी निवडीवरून नाराजी। प्रदेश भाजपच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या यादीत भाजपमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत। नूतन पदाधिकाऱ्यांच्या यादीवरून काही वरिष्ठ नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। प्रदेश भाजपच्या नवीन अध्यक्ष आणि विरोधी पक्ष नेत्याच्या नियुक्तीबाबत आधीच नाराजी होती। आता इतर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीनंतरही भाजपमध्ये पुन्हा असंतोष आहे। माजी मुख्यमंत्री खासदार सदानंद गौडा आणि ज्येष्ठ आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी नवीन पदाधिकाऱ्यांच्या यादीवरून नाराजी व्यक्त केली आहे। माजी मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांच्या निकटवर्तीयांना प्राधान्य देण्यात आल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली। तसेच या दोन नेत्यांनी माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्यावर हल्लाबोल केला आहे। शहर परिसरात ख्रिसमस उत्साहात साजरा। बेळगाव शहर आणि उपनगरांसह ग्रामीण भागातील ख्रिश्चन बांधवांतर्फे ख्रिसमस सण धार्मिकतेने मोठ्या हर्ष उल्हासात साजरा करण्यात आला। बेळगाव शहर, उपनगर आणि ग्रामीण भागातील सर्व ख्रिश्चन बांधवांनी काल मध्यरात्री 12 वाजता येशू जन्मोत्सव मोठ्या आनंदी वातावरणात साजरा केला। त्यानंतर सोमवारी दिवसभर ख्रिसमस साजरा करण्यात आला। ख्रिसमसच्या पूर्वसंध्येपासून शहरातील विविध ठिकाणच्या चर्चवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। ख्रिश्चन धर्म प्रांताचे मुख्यालय असलेल्या कॅम्प येथील फातिमा कॅथेड्रल चर्चमध्ये ख्रिसमस निमित्त विशेष प्रार्थना करण्यात आली। बेळगाव धर्म प्रांताचे बिशप डेरेक फर्नांडिस यांनी उपस्थितांना संबोधित केले। शहरातील सेंट अँथोनी चर्च, मेथोडिस्ट चर्च, इमॅक्युलेट कन्सेप्शन चर्च, डिव्हाइन मर्सी चर्च, बेळगाव चर्च, सेंट्रल मेथोडिस्ट चर्च, माउंट कार्मेल चर्च, सेंट सेबॅस्टिन चर्च वगैरे चर्चमध्ये काल मध्यरात्री ख्रिश्चन बांधवांनी मोठ्या संख्येने जमून प्रभू येशूची प्रार्थना केली। त्याचप्रमाणे कॅरोल्स गायन केले। स्तोत्र पठण वर्गाचा रौप्य महोत्सव साजरा। खानापूर रोड, टिळकवाडी येथील रहिवासी श्रीमती कमल कुलकर्णी यांच्या स्तोत्र पठण वर्गाचा रौप्य महोत्सव नुकताच साजरा करण्यात आला। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुरुमाता परमपूज्य स्वात्मा निष्ठानंद सरस्वती या होत्या। त्यांच्या हस्ते श्रीमद शंकराचार्य यांच्या प्रतिमेचे आणि श्रीमद भगवद्गीतेचे पूजन करण्यात आले। त्यानंतर सुप्रिया कुलकर्णी व सुनंदा कुलकर्णी यांनी माताजींचे पाद्यपूजन केले। यावेळी श्री हरी ज्योतिषालयातर्फे पंडित तेजराज किंकर व त्यांच्या विद्यार्थ्यांनी माताजींचा सत्कार करून आशीर्वाद घेतला। त्यानंतर कमल कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला। नंतर तबला व संवादिनीच्या साथीने स्तोत्र पठणाचा अनोखा कार्यक्रम पार पडला। छाया गदग व भारती कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त केले। बाची येथे दुचाकी कार अपघातात 1 जखमी। बाची येथे बेळगावहून गोव्याला जाणाऱ्या कार आणि राजगोळीहून बेळगावला येणाऱ्या दुचाकी गाडीचा एकमेकाला समोरासमोर धक्का दिल्यामुळे अपघात झाला। सोमवारी सकाळी ही घटना घडली। दुचाकी स्वाराला गंभीर दुखापत झाल्यामुळे बेळगावच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले। दुचाकी आणि कार यांच्यात अपघातानंतर कारचा समोरील भागाचे मोठे नुकसान झाले। लोकसेवा फाउंडेशनतर्फे गरजू विद्यार्थ्यांना वैद्यकीय साहित्य। सर्व लोकसेवा फाउंडेशनच्या वतीने गरजू रुग्णांसाठी विविध वैद्यकीय साहित्य देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे। असंख्य रुग्णांना विविध आजारांमुळे चालता उठता बसता येत नाही अशा रुग्णांसाठी मल्टीफंक्शन बेड किंवा वॉकर घ्यावा लागतो। व्हीलचेअरची गरज भासते, मात्र सर्वांनाच याचे दर परवडत नाहीत। अशा गरीब व गरजू रुग्णांसाठी लोकसेवा फाउंडेशनतर्फे अत्यल्प दरात ही उपकरणे देण्यात येणार आहेत। रुग्ण बरा झाल्यानंतर फाउंडेशनकडे ही उपकरणे परत करावी लागतात व त्यासाठी नाममात्र शुल्क मेंटेनन्स चार्ज म्हणून आकारले जाईल असे कळवण्यात आले आहे। अयोध्या विमानतळ प्रवाशांसाठी 6 जानेवारीपासून सुरू होणार। उत्तर प्रदेशमधील अयोध्येत श्रीराम जन्मभूमीवर उभारण्यात आलेल्या भगवान श्रीरामाच्या मंदिरात 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी देश विदेशातून हजारो लोक येणार आहेत। त्यासाठी येत्या 6 जानेवारीपासून अयोध्येचा आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू करण्यात येणार आहे। प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वीच अयोध्येहून काही विमान कंपन्यांकडून दिल्ली, अहमदाबाद, मुंबई, बंगळुरू, हैदराबाद, कोलकाता, जयपूर आदी महत्त्वाच्या मार्गांवर विमान सेवा सुरू करण्यात येईल। अधिकाऱ्यांनी सांगितले की येत्या 30 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष विमानाद्वारे अयोध्या विमानतळावर आगमन होणार आहे। त्यांच्या हस्ते या विमानतळाचे उद्घाटन होणार आहे। शिवारातील कचरा जमा करून शेतकरी दिन साजरा।
शिवारात मद्यपीन करून टाकण्यात येणाऱ्या बाटल्या, प्लास्टिक व कचरा जमा करून शेतकऱ्यांनी अनोख्या पद्धतीने शेतकरी दिन साजरा केला। यावेळी मद्यपींना आळा घालण्यास दुर्लक्ष केलेल्या प्रशासनाचा अनोख्या रीतीने निषेध व्यक्त करण्यात आला। येळ्ळूर रोडवरील शिवारातून अनेक मद्यपी मद्यपान करतात। पार्टीनंतर मद्याच्या रिकाम्या बाटल्या फोडतात, त्या शिवारभर पसरतात। याचा फटका शेतकऱ्यांना बसतो। शेतकरी अनेकदा जखमी होतात। पावसात त्याचा अधिक प्रमाणात फटका बसतो। याबाबत अनेकदा कारवाईची मागणी करण्यात आली तरी देखील त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे। मद्यपींचा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे। यामुळे शनिवारी 23 रोजी राष्ट्रीय शेतकरी दिनाचे औचित्य साधून स्वच्छता करण्यात आली। यामध्ये शेतकरी नेते प्रकाश नाईक यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते। खानापूर रामनगर रस्ता कामाला गती देण्याची मागणी। बेळगाव पणजी व्हाया रामनगर महामार्गाचे उर्वरित काम अतिशय संथ गतीने सुरू असून प्रवाशांना समस्येचा सामना करावा लागतोय। या कामाला गती देऊन चोरल्या रस्त्याचे कामही त्वरित सुरू करावे अशी मागणी आमदार विठ्ठल हलगेकर व भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली। मंत्री नितीन गडकरी शनिवारी पणजीत होते। त्यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली त्यांची भेट घेऊन राष्ट्रीय महामार्गांशी संबंधित समस्यांकडे त्यांचे लक्ष वेधण्यात आले। खानापूर रामनगर महामार्गाचे काम कूर्मगतीने सुरू आहे। अर्धवट रस्त्यामुळे प्रवाशांना धक्के खात प्रवास करावा लागतो। अपघात व वाहने खराब होण्याचे प्रकारही वाढले आहेत। 4 वर्षांपासून प्रवासी त्रस्त असून उर्वरित काम त्वरित पूर्ण करावे, त्यासंबंधीच्या सूचना प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना द्याव्यात अशा मागणीचे निवेदन मंत्री गडकरी यांना देण्यात आले। आणि या बातमीबरोबरच बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विरामाची। तुम्ही पाहत राहा स्मार्ट न्यूज। आपल्या लाडक्या मुलामुलीच्या लग्नाचा प्रश्न सोडवायचा आहे, एखाद्या चांगल्या मार्गदर्शक संस्थेचा शोध घ्यायचा आहे, मग आपला शोध इथेच थांबतो आहे। श्री स्वामी समर्थ वधूवर सूचक केंद्र मॅरेज ब्युरो। आमच्याकडे सर्व जाती धर्माची 40,000हून अधिक स्थळे उपलब्ध। कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा परिसरातील स्थळांची मोठी यादी उपलब्ध। आमचा पत्ता आहे श्री स्वामी समर्थ मॅरेज ब्युरो, शुक्रवार पेठ, टिळकवाडी, हॉटेल नियाजच्या शेजारी। संपर्क 9741436770 किंवा 9741625533। इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए BSC देता है लोएस्ट प्राइस गारंटी। अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए। BSC द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में। BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी। खुशियों के रंग और त्योहारों की साथ मन में चली आई है अनोखी बरसात। चलो आओ मनाओ ये रंग रलियां, आराधना आई है खुशियाँ लेके साथ, खुशियाँ लेके साथ। शुभ दीपावली के वस्त्र खरीदारी के लिए आराधना, मारुति गली, बेलगाम। खुशियाँ लाए आराधना। यह दिवाली आराधना और आदर्श की धमाका ऑफर के साथ खास आपके लिए 1000 रुपए की खरीदी पर एक गिफ्ट कूपन और जीतिए 1 से बढ़कर 1 प्राइजेस। फर्स्ट प्राइज होंडा शाइन मोटरसाइकिल, सेकंड प्राइज होंडा डिओ स्कूटर, तीसरा प्राइज 50 इंच LED टीवी और इसके साथ रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एंड्रॉइड मोबाइल, माइक्रोवेव ओवन, स्मार्ट वॉच, मिक्सर जैसे 90 और प्राइजेस। सिल्क और फैंसी साड़ीज, डिजाइनर साड़ीज, ड्रेस मटेरियल, सलवार सूट, वेडिंग शरारा, शर्ट, ट्राउजर्स, टी शर्ट्स, जीन्स, कुर्ता सूट, फुल सूट, इंडो वेस्टर्न, शेरवानी, आराधना सारी ड्रेस मटेरियल, रेडीमेड, मारुति गल्ली बेळगावी, आदर्श सारी ड्रेस मटेरियल, रामदेव गल्ली बेळगावी, आदर्श ड्रेस सर्कल क्रिएशन फॉर लेडीज एंड किड्स, खडे बाजार बेळगावी, आदर्श रेडीमेड फॉर जेंट्स, खडे बाजार बेळगावी।
विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढची बातमी. महापालिकेच्या SC/ST कर्मचारी संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा शुक्रवारी पार पडला. अध्यक्षपदी उदयकुमार तळवार, उपाध्यक्षपदी डॉक्टर गजानन कांबळे तर सचिवपदी सचिन कांबळे यांनी शपथ घेतली. अध्यक्ष तळवार यांनी आपण संघटनेच्या माध्यमातून सर्व कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. उपमहापौर रेश्मा पाटील, सत्ताधारी गटनेते राजशेखर डोनी आदी यावेळी उपस्थित होते. सुनील बसवाडकर यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष कांबळे यांनी आभार मानले. विष्णू गल्लीतील मारुती मंदिर हटवण्यास नागरिकांचा आक्षेप. स्वातंत्र्यपूर्व काळापासून विष्णू गल्ली वडगाव येथे असलेले मारुती मंदिर हटवण्यास परिसरातील नागरिकांनी विरोध दर्शवला आहे. दरम्यान शनिवारी रात्री मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने जमलेल्या नागरिकांनी खासगी जागेत मंदिर असले तरी मंदिर हटवू नये यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती दिली. गेल्या काही महिन्यांपासून जागा मालकांनी मंदिर हटवा अशी मागणी लावून धरली आहे. मालकांनी याबाबत पोलीस स्थानकात तक्रार दाखल करून मंदिरातील देव गल्लीतील विष्णू मंदिरात ठेवून जागा खाली करावी अशी मागणी केली होती. मंदिर हटवण्यास विरोध दर्शवण्यासाठी शनिवारी रात्री महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गीता परिवारातर्फे भगवद्गीता पारायण. गीता जयंतीनिमित्त गीता परिवारातर्फे संपूर्ण भगवद्गीता पारायण कोरे गल्लीतील सरस्वती वाचनालयाच्या सभागृहात आज झाले. प्रारंभी श्रीकृष्ण प्रतिमा व भगवद्गीता ग्रंथाचे पूजन केशव कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. श्रुती आपटे, डॉक्टर शिल्पा जैन, प्रतिभा धाबनेकर, रोहिणी पाटील, हेमा आंबेवाडकर, नमिता कुरुंदवाड, अमोघ जैन यांचा संपूर्ण भगवद्गीता पारायणात सहभाग होता. विमान सेवेमध्ये राज्यात बेळगाव तिसऱ्या स्थानी. सांब्रा विमानतळ हे हुबळी विमानतळाला मागे टाकत राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचे विमानतळ बनले आहे. नोव्हेंबर महिन्यात हुबळीपेक्षा बेळगावला प्रवाशांची संख्या अधिक होती. गेल्या वर्षभरात हुबळी विमानतळ राज्यातील तिसरे सर्वात व्यस्त विमानतळ होते, पण आता हा मान बेळगावने पटकावला आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार नोव्हेंबर महिन्यात सांब्रा विमानतळावरून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. महिनाभरात सांब्रा विमानतळावरून 32,059 इतक्या प्रवाशांनी प्रवास केला. सांब्राहून 531 वेळा विमानाने उड्डाण केले आहे. नगरसेवकांकडून अनिल बेनके यांचे अभिनंदन. भाजप राज्य उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माजी आमदार अनिल बेनके यांचे रविवारी महापौर, उपमहापौर, नगरसेवकांनी भेट घेऊन अभिनंदन केले. भाजप राज्य कार्यकारिणीने आणि बेनके यांची उपाध्यक्षपदी घोषणा केली. त्यामुळे रविवारी सकाळी महापौर शोभा सोमनाचे, उपमहापौर रेश्मा पाटील, सत्ताधारी गटनेते राजशेखर डोनी, नगरसेवक श्रेयस नाकाडी, प्रवीण पाटील आदींनी त्यांची भेट घेऊन अभिनंदन केले. महिलेसोबत असभ्य वर्तन केल्याप्रकरणी संकेश्वर PSI निलंबित. महिलेचा छळ केल्याच्या आरोपाखाली संकेश्वर पोलीस स्थानकाचे PSI नरसिंह राजू JD यांना निलंबित करण्याचा आदेश जिल्हा पोलीस प्रमुख भीमाशंकर गुळेद यांनी दिला आहे. कर्तव्यात कसूर, बेशिस्त वर्तणूक दिसून आल्याने सदर PSIला निलंबित केल्याचा आदेश देण्यात आला आहे. आपल्या पतीच्या विरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी काही दिवसांपूर्वी एक महिला पोलीस स्थानकात आली होती. यावेळी PSI नरसिंह राजू यांनी या महिलेसोबत असभ्य वर्तनाचा आरोप करण्यात आला आहे. PSIच्या वर्तणुकीला कंटाळलेल्या महिलेने न्याय देण्याची मागणी जिल्हा पोलीस प्रमुखांकडे केली होती. शिवरायांना घडवण्यात जिजाऊंचा मोठा वाटा. शिवरायांना घडवण्यात जिजाऊंचा मोठा वाटा आहे. स्वराज्य निर्माण करताना जिजाऊंनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांना मार्गदर्शन केले, असे प्रतिपादन सुनीता पाटणकर यांनी केले. कोरेगल्ली शहापुरातील सरस्वती वाचनालयाच्या सभागृहात कैलासवासी यशवंतराव चव्हाण स्मृती व्याख्यानमालेत त्या राजमाता जिजाबाई या विषयावर बोलत होत्या. व्यासपीठावर वाचनालयाच्या अध्यक्षा प्राध्यापक स्वरूपा इनामदार, कार्याध्यक्ष सुहास सांगलीकर, कार्यवाह प्राध्यापक RM कर्डीबुद्धी आदी उपस्थित होते. टिळकवाडीतील बोळामध्ये पथदीप बसवले. टिळकवाडी येथील सोमवार पेठ ते शुक्रवार पेठ भगते बोळांची संपूर्ण स्वच्छता करून तेथे पथदीप बसवण्यात आले आहेत. मिलेनियम गार्डन येथे प्रभाग क्रमांक 29 मधील नागरिकांची नुकतीच बैठक झाली होती. यावेळी टिळकवाडीतील बोळामध्ये पथदीप बसवण्याची नागरिकांनी मागणी केली होती. त्यानुसार नगरसेवक नितीन जाधव यांनी आमदार अभय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार पेठ ते शुक्रवार पेठ येथील बोळात स्वच्छता करण्यासह पथदीप बसवून दिले. याबद्दल नागरिकांनी नगरसेवक नितीन जाधव यांचे आभार व्यक्त केले.
खानापूर गट शिक्षणाधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश. येथील गट शिक्षणाधिकारी राजेश्वरी कुडशी यांच्या कार्यालयातील महिला कर्मचाऱ्याने केलेल्या तक्रारीची गंभीर दखल राज्य मानव हक्क आयोगाने घेतली आहे. तक्रारीची चौकशी करून 4 आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि पोलिसात तक्रार ते देऊनही गट शिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्याने कर्मचाऱ्याने आयोगाकडे दाद मागितली होती. याबाबत 18 डिसेंबर रोजी आयोगाने जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठवून कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. वरेरकर नाट्य संघातर्फे बिंदू नाद कलातीत कार्यक्रम संपन्न. सुप्रसिद्ध साहित्यिक महेश एलकुंचवार यांच्या बिंदू नाद कलातीत या मूळ आत्मचिंतनावर आधारित अभिवाचनाचा प्रयोग टिळकवाडीतील वरेरकर नाट्य संघाच्या सभागृहात नुकताच झाला. सुमारे 1.25 तासाचा हा कार्यक्रम श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून गेला. वरेरकर नाट्य संघ, लोकमान्य ग्रंथालय, वाङ्मय चर्चा मंडळ, मराठी भाषा प्रेमी मंडळ आणि विश्व मराठी परिषदेच्या बेळगाव शाखेतर्फे हा कार्यक्रम झाला. पुण्याच्या शब्दवेद संस्थेतर्फे आयोजित या अभिवाचनाचे संपादन व दिग्दर्शन सुप्रसिद्ध कलाकार चंद्रकांत काळे यांनी केले होते. विमल फाउंडेशनतर्फे अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिन साजरा. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी एक अजातशत्रू होते. एक राजकारणी, एक व्यक्ती कसा असावा हे त्यांनी आपल्या जीवन कार्यातून दाखवून दिलं, असे विचार भारतीय जनता पक्षाचे युवा नेते आणि विमल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष किरण जाधव यांनी व्यक्त केले. विमल फाउंडेशन या सेवाभावी संस्थेच्या कार्यालयात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात किरण जाधव बोलत होते. किरण जाधव यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना वंदन केले. यावेळी विमल फाउंडेशन पदाधिकारी, सदस्य आणि भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. निप्पाणीत ख्रिस्त जन्मोत्सव सोहळा साजरा. समस्त मानव जातीसह पशु पक्षी प्राणी हे सर्वजण देवाच्या कृपा आशीर्वादामुळेच भूतलावर राहत आहेत. भगवान येशू ख्रिस्त यांचे संरक्षण करीत आहे. त्यामुळे प्रत्येकाने येशूचे उपकार कधीच विसरू नये. परोपकारी वृत्ती बाळगून जीवन जगायला शिका. येशू कधीही कोणाला काहीच कमी करणार नाही. त्यासाठी भक्तिभावाने त्याची अर्चना करा, अशा आवाहन रे सुनील गायकवाड यांनी केले. येथील कोल्हापूर वेस्ट GI भागेवाडी कॉलेज समोरील ख्रिश्चन चर्चमध्ये सोमवारी दिनांक 25 रोजी ख्रिस्त जन्मोत्सव सोहळा पार पडला. त्यावेळी समाज बांधवांना मार्गदर्शन करताना गायकवाड बोलत होते. SS सकट यांनी देखील मार्गदर्शन केले. प्रारंभी सामूहिक प्रार्थना करून मेणबत्त्या प्रज्वलित करण्यात आल्या. त्यानंतर उपकार स्तुतीची प्रार्थना, स्तोत्र वाचन, शास्त्र वाचन, ख्रिस्त जन्माचे गीत, मध्यस्थीची प्रार्थना करण्यात आली. यावेळी दानार्पण, संदेश, सामूहिक गीत, प्रभूची प्रार्थना आणि आशीर्वचन झाले. रयत संघटनेतर्फे साखर मंत्र्यांचा निषेध. शेतकऱ्यांना पिकाची नुकसान भरपाई आणि कर्जमाफीची सवय लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पावसाची गरज नाही. सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या सोयी सुविधामुळे शेतकरी आळशी बनत चालले आहे, असे वक्तव्य राज्याचे साखर मंत्री शिवानंद पाटील यांनी व्यक्त केले आहे. या वक्तव्याचा कर्नाटक राज्य रयत संघटनेने निषेध व्यक्त केला असून साखर मंत्र्यांनी शेतकऱ्यांबद्दल अपशब्द काढल्याने त्यांनी तात्काळ राजीनामा घ्यावा, अन्यथा साखर आयुक्त कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा कर्नाटक राज्य रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पवार यांनी दिला. साखर मंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याबाबत संघटनेची बैठक घेऊन निषेध व्यक्त करून ते बोलत होते. यावेळी संघटनेचे तालुका अध्यक्ष बंटी पाटील, बाबासाहेब पाटील, नामदेव साळुंखे, मधुकर पाटील, नितीन कांडे यांच्यासह रयत संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते. जितो लेडीज विंगतर्फे महिलांना वाहन प्रशिक्षण. जितो लेडीज विंगतर्फे मोटार चालवताना कोणती पावले उचलावीत, मोटारीबाबतची माहिती याविषयी महिलांसाठी मूलभूत स्तरावरील प्रशिक्षण देण्यात आले. माणिकबाग ऑटोमोबाईल युनिट इथे हा कार्यक्रम घेण्यात आला. प्रशिक्षण प्रवीण शिंदे यांनी माहिती दिली. जितो लेडीज विंगच्या अध्यक्षा माया जैन यांनी स्वागत केले. सचिव ममता जैन यांनी आभार मानले. स्वाती उपाध्याय, मेघा शाह, शालिनी चौगुले, ममता R जैन आदी उपस्थित होते. कनबर्गी शाळेत विद्यार्थ्यांची दंत तपासणी. कनबर्गी येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेत शुक्रवारी KLVK दंत विज्ञान संस्थेकडून विद्यार्थ्यांची मोफत दंत तपासणी करण्यात आली. उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा कमिटी अध्यक्ष किसन सुटकर होते. प्रारंभी मुख्याध्यापक सुरेश अष्टगी यांनी प्रास्ताविक आणि उपस्थितांचे स्वागत केले. दंत तज्ज्ञ डॉक्टर चेतन यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शाळेतील 202 विद्यार्थ्यांची दंत तपासणी करण्यात आली. मोबाईल कमी वापरण्यास सांगितल्याने विवाहितेची आत्महत्या. मोबाईल कमी वापरण्याबाबत समज दिल्यामुळे मनाला लावून घेऊन विवाहितेने विष प्रकाशन करून आत्महत्या केली. कविता रुद्रप्पा बोगूर, वय 21, राहणार कन्नड साहित्य भवन बेळगाव असे तिचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की विवाहिता कविता हिला सतत मोबाईल वापर करण्याची सवय होती.
यामुळे तिला मोबाईल कमी वापर करण्याबाबतची समज देण्यात आली होती, असे पोलिसांनी सांगितले. सीमा तपस्वी ओमानी बेडका यांचे निधन. विठ्ठल रुक्मिणी गल्ली बसवनकुर्ची येथील प्रतिष्ठित नागरिक ओमानी नेमानी बेडका वय 67 यांचे दीर्घकालीन आजाराने दुःखद निधन झाले. त्यांनी आपली पूर्ण हयात संयुक्त महाराष्ट्र सेलवीत घालून स्वतःला सीमा लढ्यात झोकून दिले होते. ते महाराष्ट्र एकीकरण समितीचे निष्ठावंत कार्यकर्ते तसेच सीमा सत्याग्रही, सीमा तपस्वी व्यक्तिमत्व म्हणून ते ओळखले जात. कलमेश्वर सोसायटीचे विद्यमान संचालक होते. नागप्पा शेखरगोळ यांचे निधन. औरभागीचे आमदार व KMF माजी अध्यक्ष बालचंद्र जारकिहोळी यांचे आप्त सचिव नागप्पा शेखरगोळ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 48 वर्षांचे होते. नागप्पा शेखरगोळ यांना आज सकाळी हृदयविकाराचा तीव्र झटका आला. पुढील उपचारासाठी गोकाकीतून बेळगावकडे नेताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. हे वृत्त समजताच आमदार बालचंद्र जारकिहोळी यांनी रुग्णालयात धाव घेतली. आमदार बालचंद्र जारकिहोळी यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. भारताचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय. कांगारूंना नमवून भारताने कसोटी जिंकली. भारतीय महिला क्रिकेट संघाने ऐतिहासिक कामगिरी करत बलाढ्य ऑस्ट्रेलियाला कसोटी सामन्यात पराभवाची धूळ चारली. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारतीय संघाने इतिहास रचला. अनेकदा मोठ्या व्यासपीठावर कांगारूंनी हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारताला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. ICC स्पर्धांसह द्विपक्षीय मालिकेत वर्चस्व असलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला भारतीय संघाने मोठे आव्हान देत विजय साकारला. चौथ्या दिवशी अवघ्या 74 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत यजमान संघाने ही किमया साधली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाहुण्या ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 77.4 षटकात सर्व बाद केवळ 219 धावा केल्या होत्या. पाहुणा संघ लवकर बाद झाल्यानंतर यजमानांना पहिल्याच दिवशी पुरेशी फलंदाजी करण्याची संधी मिळाली. पहिल्या दिवसापासूनच भारत मजबूत स्थितीत होता. टीम इंडियाने पहिल्या दिवसाअखेर 19 षटकात 1 विकेट गमावून 98 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 219 धावा केल्यानंतर भारतीय संघाने 406 धावांचा डोंगर उभारला. भारताकडून पहिल्या डावात शेफाली वर्मा हिने 40, स्मृती मानधना हिने 74, रिचा घोषने 52, जेमिमा रॉड्रिग्जने 73, पूजा वस्त्राकारने 47 आणि दीप्ती शर्माने 78 धावा केल्या. टीम इंडियाच्या सांघिक खेळीच्या जोरावर भारतीय संघाने सर्वबाद 406 धावा केल्या. यासह भारताने 187 धावांची मजबूत आघाडी घेतली. दुसऱ्या डावात देखील ऑस्ट्रेलियन फलंदाजांना कमाल करता आली नाही. दुसऱ्या डावात कांगारूंकडून मॅकाग्रेने सर्वाधिक 73 धावा केल्या तर एडिसे पेरीने 45 धावा केल्या. पाहुणा संघ दुसऱ्या डावात केवळ 261 धावांवर सर्वबाद झाला. भारतीय संघाकडे 187 धावांची आघाडी होती आणि ऑस्ट्रेलियन संघ केवळ 261 धावात आटोपला. त्यामुळे यजमान भारतीय संघाला विजयासाठी केवळ 74 धावांची आवश्यकता होती. 74 धावांच्या आव्हानांचा पाठलाग करताना भारताने 18.4 षटकात लक्ष्य गाठून ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारली. दुसऱ्या सत्रातच भारताला विजय मिळवण्यात यश आलं. निलजी रणझुंजार शिक्षण संस्थेच्या क्रीडा स्पर्धा. निलजी येथील रणझुंजार शिक्षण संस्था संचलित रणझुंजार हायस्कूल, विद्यामंदिर व कॉन्व्हेंट स्कूल यांच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा पार पडल्या. अध्यक्षस्थानी संस्थेच्या विमल मोदगेकर होत्या. रणझुंजार विद्यार्थिनींनी ईशस्तवन तर विद्यामंदिरच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले. हायस्कूलचे मुख्याध्यापक YP पावले, विद्यामंदिरचे मुख्याध्यापक सोमनाथ कुरंगी यांच्यासह शिक्षक उपस्थित होते. सरस्वती प्रतिमा पूजन वसंत पाटील यांनी केले. क्रीडा ध्वजारोहण विमल मोदगेकर यांनी केले. विद्यार्थिनी मिनल मोदगेकर हिने शपथ दिली. गणेश मोदगेकर यांनी क्रीडाज्योत फिरवली. विद्यामंदिरचे अध्यक्ष वामन मोदगेकर, निखिल मोदगेकर यांनी मार्गदर्शन केले. खो खो मैदानाचे उद्घाटन लक्ष्मण गोमानाचे, व्हॉलीबॉल मैदानाचे उद्घाटन अक्षिमणी, कबड्डी परशुराम अप्पाजी अक्षिमणी मैदानाचे उद्घाटन मल्लानाचे यांनी केले. संस्थेचे संचालक रमेश मोदगेकर, विठ्ठल पाटील, सिद्धराय वरपे, वसंत पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन सोनाली मुंगारी यांनी केले तर प्रास्ताविक कॉन्व्हेंट स्कूलच्या मुख्याध्यापिका सविता अक्षिमणी यांनी केले. हायस्कूलचे क्रीडा शिक्षक NV आपटेकर यांनी आभार मानले. राजस दहले, वृषभ पाटील आणि सचिन पै यांना बुद्धिबळ स्पर्धेचे अजिंक्यपद. शिवबसवनगर येथील SS एज्युकेशन ट्रस्ट संचलित श्री सिद्धरामेश्वर सायन्स पदवीपूर्व कॉलेज व चेकमेट स्कूल ऑफ बुद्धिबळ यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या एकदिवसीय रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत राजस दहले, वृषभ पाटील आणि सचिन पै यांनी विविध गटात प्रथम क्रमांकासह अजिंक्यपद पटकावले. सिद्धरामेश्वर पदवीपूर्व कॉलेजच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा
अ, ब व क अशा 3 विविध गटात घेण्यात आली. अंतिम फेरीनंतर झालेल्या बक्षीस वितरण समारंभात प्रमुख पाहुणे विशालराव, KB हिरेमठ, प्रभू शिवनायक आणि प्राचार्य स्वप्ना जोशी यांच्या हस्ते प्रत्येक गटातील पहिल्या 10 क्रमांक विजेत्यांना प्रमाणपत्र व आकर्षक बक्षीस देऊन गौरवण्यात आले. अंतिम निकाल: अ गट राजेश दहले प्रथम क्रमांक, पृथ्वी केंचनगोडा द्वितीय क्रमांक, शिवनगराज ऐहोळी तृतीय क्रमांक, अनिरुद्ध दसरी चौथा क्रमांक, साई मंगनाईक पाचवा क्रमांक. ब गटामध्ये वृषभ पाटील प्रथम क्रमांक, गगन उदगीर द्वितीय क्रमांक, यश नंदगड तृतीय क्रमांक, माधव दसरी चौथा क्रमांक, क्षितिज हितनगी पाचवा क्रमांक. क गटामध्ये सचिन पै प्रथम क्रमांक, श्रीकरा दरबा द्वितीय क्रमांक, रईस खान तृतीय क्रमांक, लक्षा शेतवळ चौथा क्रमांक, स्वयं भोसले याने पाचवा क्रमांक पटकावला. कंगराळीत उद्या मिनी मॅरेथॉन स्पर्धा. कंगराळी येथील श्री स्वराज स्पोर्ट्स क्लब यांच्या वतीने मसनाई देवीच्या यात्रेनिमित्त मिनी मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन केले आहे. मंगळवार दिनांक 26 रोजी सकाळी 6 वाजता शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून प्रारंभ होणार आहे. स्पर्धा 6 गटांमध्ये होणार आहे. सर्व गटातील 5 क्रमांकांना रोख रक्कम, चषक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. 2 खुले गट असणार असून गाव मर्यादित 4 गट आहेत. गटनिहाय बक्षिसे पुढील प्रमाणे: खुला गट मुले 2111 रुपये, 1111, 711 रुपये, 511 रुपये, 211 रुपये. खुला गट मुली 1111 रुपये, 711 रुपये, 511 रुपये, 311 रुपये आणि 211 रुपये. गाव मर्यादित मुले 9वी ते 12वी 751 रुपये, 501 रुपये, 301 रुपये, 201 रुपये आणि 101 रुपये. गाव मर्यादित मुली 9वी ते 12वी 751 रुपये, 501 रुपये, 301 रुपये, 201 रुपये व 101 रुपये. लहान गट गाव मर्यादित मुले 1ली ते 8वी 501 रुपये, 301 रुपये, 251 रुपये, 151 रुपये, 101 रुपये. लहान गट गाव मर्यादित मुली 1ली ते 8वी 501 रुपये, 301 रुपये, 251 रुपये, 151 रुपये आणि 101 रुपये अशी बक्षिसे, चषक, प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. आणि याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते. धन्यवाद.